जय शिवराय शेतकरी मित्रांनो पोळ्याच्या वेळेस म्हणजे खांडेमळणच्या दिवशी शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं आणि आता त्यामध्ये नुकसान झाल्यामुळे शेतकरी कंपन्याला फोन लावित आहेत, विमा मिळण्यासाठी तक्रार दाखल करत आहेत आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं तर स्वतः शेतात जाऊन एक व्हिडिओ तयार केला। आता व्हिडिओ काय केला की कारण त्याचं 4 एकर सोयाबीन होतं, अतिवृष्टी झाली, पूर्ण वाहून गेलं, त्याच्या घरात 12 सदस्य आहेत आणि ते तेवढ्या शेतीवर अवलंबून आहेत। मग आता पुढे काय करायचं म्हणून त्या शेतकऱ्यानं एक व्हिडिओच केला आणि ते व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे। आता त्या व्हिडिओमध्ये काय म्हणलंय त्या शेतकऱ्यानं, त्याची कळकळ काय व्यक्त केली तर तो शेतकरी त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की जर मी दावा आणला असता सोबत तर आता इथंच फाशी घेतली असती। नुसते आमदार खासदार हे पाहणी करत फिरत आहेत सहल केल्यासारखं आणि त्याच्या शेतामध्ये काहीच राहिलेलं नाही। शेतामधलं पाणी सुद्धा 8-10 दिवस झाले आणखी हटलेलं नाही। मग नुसता ग्रामसेवक आला, फोटो काढून गेला आणि पीक विमा कंपनीचा कर्मचारी आला, त्या पीक विमा कर्मचाऱ्यानं 30-40% नुकसान दाखवलं आणि कोऱ्या कागदावर सह्या घेऊन गेला। आता नुकसान मिळेल कधी, मी जगू कसा, अशा शब्दात त्यानं त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। मात्र मला एक सांगायचं शेतकरी मित्रांनो की असं हपकून जाऊ नका, कारण या व्यवस्थेशी आपल्याला झगडावं लागेल। कोणीही असं टोकाचं पाऊल उचलायचं नाही, नुकसान झालंय म्हणून आत्महत्या करण्यापर्यंत जायचं नाही। एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या कर, जो आत्महत्या करतो का त्याच्या मनात विचार येत का त्याला तर माझं असं सांगणं आहे की ही जी व्यवस्था आहे ना, या व्यवस्थेशी झगडायची हिंमत तयार करा तुम्ही, कारण ही व्यवस्था बदलल्याशिवाय शेतकऱ्याचं भलं होणार नाही। आत्महत्या केल्यानं काय होणार आहे, तुमचं कुटुंब उघड्यावर येईल। आणि पुन्हा त्याच व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की मी आत्महत्या केली म्हणजे शेतकऱ्याने आत्महत्या केली तर हे मग नंतर नुसते भेटायला येते ना, आमदार येईन, खासदार येईन, तहसीलदार येईन, मंडळ अधिकारी येईल। अरे पण त्यापेक्षा मी म्हणतो स्वतःच्या तुमच्या मनात हिंमत तयार करा की या व्यवस्थेशी आपण झगडलं पाहिजे। आत्महत्या करून प्रश्न सुटणार आहेत का, तर अजिबात सुटणार नाहीत शेतकरी मित्रांनो। त्यासाठी जर असे मनात विचार येत असतील तर विचार बदला आणि तिथं मनात निर्धार करा की ही व्यवस्था आहे ना, आपण पीक विमा भरलाय, जर पीक विमा पाहणी करायला येत नसतील तर तहसीलदाराच्या दालनापर्यंत जा, जिल्हा अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत जा, त्यांच्या पुढे आंदोलन करा की माझी ही परिस्थिती आहे, तुमच्या शेतीचे व्हिडिओ व्हायरल करा। त्या जिल्हा अधिकारी असो, कृषी पीक विमा कंपनी असो किंवा कृषी कार्यालय असो, यांच्यापर्यंत ही माहिती द्या आणि त्यांच्याशी धडका, त्यांच्याशी बोला, कारण हिंमत ही तयार करा। आत्महत्या केल्यानं प्रश्न सुटणार नाहीत, तुमचं कुटुंब उघड्यावर येईल, तुमचे लेकरं बाळ लहान आहेत, त्यांना उद्या काय सहारा आहे हा विचार करा। आणि सध्या मित्रांनो बरेच आता मी व्हिडिओ बनवतो पीक विम्या संदर्भात, तर त्यामध्ये कमेंट येत आहेत की 8 दिवस झाले पीक विमा कंपनीला फोन लावून तक्रार दाखल करून आणखीही कोणी सर्वेला आलेलं नाही। मग जर त्या शेतकऱ्यांच्या सर्वेला येत नसतील, आता काही तर बातम्या अशा ऐकल्या मी की पीक विमा कंपनीनं ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला फोन लावला त्या पीक विमा कंपनीनं ते दावेच फेटाळले। आता फेटाळले का तर 72 तासाच्या आत तक्रारच केली नाही। आता मित्रांनो ज्या वेळेस पाऊस चालू होता त्यावेळेस खेड्यापाड्यात लाईन राहत नाही, शेतकऱ्याला फोन लावता येत नाही आणि एक तर फोन लागला त्या कंपनीला तर तो बिझी असतो, फोन लावून तो काही व्यवस्थित चालत नाही। मग अशा वेळेस शेतकरी 72 तासात तक्रार करील कशी, या व्यवस्थेनं तरी ते समजून घेतलं पाहिजे आणि त्या पीक विमा कंपनीनं सुद्धा समजून घेतलं पाहिजे। आणि जे आमदार खासदार लोकप्रतिनिधी आहेत, तहसीलदार कलेक्टर अधिकारी यांनी त्या पीक विमा कंपनीला ज्यावेळेस शेतकरी तक्रार दाखल करीस त्यावेळेस घेण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती त्यांनी किंवा सूचना करायला पाहिजे। कारण ज्या वेळेस पावसाचा काळ सुरू असतो अशा वेळेस खेड्यापाड्यात लाईन राहत नाही, त्या मोबाईलला रेंज राहत नाही, मग 72 तासाच्या आत शेतकरी तक्रार कशी करील याचा सुद्धा विचार केला पाहिजे। आणि त्यासाठी मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की ज्या गावात अशा गोष्टी झाल्यात, अतिवृष्टी झाली, नुकसान झाले, त्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी मिळून डायरेक्ट कृषी कार्यालयावर जायचं, तहसीलदाराकडे जायचं आणि त्यांना ही माहिती द्यायची प्रत्येक शेतकऱ्याने की आमचं जे नुकसान झालंय 72 तासाच्या आत त्या कंपनीला फोन लागला नाही किंवा तो फोन बिझी होता, मग तशा परिस्थितीमध्ये आम्ही तक्रार करणार कशी।
असं एकजूट होऊन जायचं, पण मनात वाईट विचार करायचा नाही. कारण शेवटी एक लक्षात घ्या, कोण नाही तुमच्या कुटुंबासाठी आपण आहोत तर आपलं कुटुंब आहे एवढं लक्षात घ्या. कारण कुटुंबाची काळजी करणारेच आपण आहोत. ठीक आहे, शेतकरी एखादा गेला, उद्या त्याला हे शासन 10-5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 4 लाख रुपये मदत करील, पण त्यावर तुमच्या कुटुंबाचं भागणार नाही. पैशानीच सगळ्या गोष्टी होत नाहीत, त्यासाठी कुटुंब प्रमुख असणं गरजेचं आहे. कारण पैसा आला म्हणजे सगळं झालं असंही होत नाही, पैसाही जीवनात महत्वाचा आहे, हा विचार करा. त्यामुळे टोकाचं पाऊल कोणत्याही शेतकऱ्यानं उचलायचं नाही. आणि मित्रांनो, आपण आता ज्या पीक विमा कंपनीला तक्रार करतात शेतकरी, आणि त्या पीक विमा कंपनीचे कर्मचारी सर्वेअर हे सर्वेला येत नाहीत, म्हणून मी आता एक आज प्रयत्न करणार आहे मित्रांनो, की ज्या जिल्ह्याला ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीला कोणते कर्मचारी आहेत त्यांचे मोबाईल नंबर मी व्हिडिओच्या माध्यमातून, कोणत्या जिल्ह्याला, कोणत्या तालुक्याला कोणता कर्मचारी आहे, कोणता सर्वेअर आहे, आणि त्या प्रत्येकाचे मोबाईल नंबर मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मग कोणत्या जिल्ह्याला कोणती कंपनी असो, त्या प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्याला जे कंपनीचे माणसं आहेत त्यांचे नंबर देणार आहे. आणि तुम्ही तक्रार दाखल केल्याच्या नंतर मग त्या कर्मचाऱ्याला फोन लावायचा आणि त्याला म्हणायचं की माझा सर्वे राहिलेला आहे, माझ्या सर्वेला आहे. आणि तुम्ही पुन्हा सर्वेला जर तो कर्मचारी आला नाही तर तालुका कृषी कार्यालयात जाऊन किंवा ते तुमच्या कृषी सहाय्यकाला सांगा, तालुका कृषी अधिकाऱ्याला सांगा आणि आपला सर्वे करायला सांगा मित्रांनो. त्याशिवाय पीक विमा सुद्धा मिळणार नाही. कारण जर आपला सर्वेच झाला नाही म्हणजे आपलं नुकसान झालं नाही असंच व्हायले. कारण आपण तक्रार दिलेली आहे, ती कंपनी म्हणते 72 तासाच्या आत तक्रार पाहिजे. मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी करायचं काय? तर त्यामुळे मी एक तो प्रयत्न करून बघणार आहे. शेतकऱ्यांनी त्या मोबाईल नंबरवर फोन लावायचा आणि त्या कर्मचाऱ्याकडून आपला सर्वे करून घ्यायचा आहे. तर अशी ही माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका. भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.